हाय स्टुडंट्स, आज आपण नेक्स्ट चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत, तो म्हणजे डिमांड फंक्शन. ओके, बिझनेस इकॉनॉमिकमधला 3rd चॅप्टर आहे डिमांड फंक्शन. ओके, तर सर्वात आधी आपण त्याचं इंट्रोडक्शन काय आहे ते बघू. ओके, मग बघा, डिमांड इज वन ऑफ द फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स अँड इट इज द backbone of a market economy. In ordinary language, demand refers to the purchase made by the consumers. It is termed as desire or want for some things. Cigarettes harmful to person is demanded by one whose want it satisfied. Goods in bracket goods are demanded because they have utility. But a non-smoker may not have any demand for it since he does not have a desire for its consumptions. म्हणजेच ह्या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा, की डिमांड ही अर्थव्यवस्थेची एक फंडामेंटल कन्सेप्ट आहे आणि ती म्हणजे मार्केट इकॉनॉमिकमधील अर्थव्यवस्थेचा आधार. ही जी फंडामेंटल कन्सेप्ट आहे ही मार्केट इकॉनॉमिकमधील एक आधार, जे अर्थव्यवस्थेचा एक आधार आहे. ओके, तसंच ऑर्डिनरी लँग्वेजमध्ये जर बोलायचं झालं तर मागणी म्हणजे ग्राहकांनी केलेली खरेदी. काय मागणी म्हणजे काय? ग्राहकांनी केलेली खरेदी. जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी डिमांड मार्केटमध्ये जास्त असते. ओके, फॉर एक्झाम्पल संतूरचा साबण किंवा संतूरचा हँडवॉश किंवा लाईफ बॉय फेस वॉश, हँडवॉश, बॉडी वॉश, हे जे प्रोडक्ट्स असतात अशा प्रोडक्ट्सना मार्केटमध्ये डिमांड जास्त असते. स्पेशली यंग जनरेशन जी आपली आहे, यंग जनरेशनमध्ये अशा पद्धतीचे जे प्रोडक्ट्स असतात किंवा कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, तुम्ही कॉस्मेटिकच्या दुकानात जा, कॉस्मेटिक प्रोडक्ट्सना डिमांड मार्केटमध्ये जास्त आहे. मग डिमांड असणं म्हणजे काय, तर ग्राहकांनी कस्टमर्सने केलेली एखाद्या वस्तूची मागणी म्हणजे डिमांड. तिथे पुढे त्यांनी म्हटलं आहे की डिमांड रेफर्स टू द परचेस मेड बाय द कन्झ्युमर्स. म्हणजे ज्या गोष्टींसाठी कस्टमर्सकडनं मागणी वाढते, ज्या गोष्टीची डिमांड मार्केटमध्ये जास्त असते, ते प्रोडक्ट हे जास्त खरेदी केले जातात कारण कस्टमर्सकडनं तेवढी मागणी असते त्या प्रोडक्टसाठी. मग त्यामध्ये कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आले, अदर आपले जे आपण हँडवॉश, फेस वॉश, बॉडी वॉश, ह्या प्रकारच्या प्रोडक्टसाठी मार्केटमध्ये जास्त डिमांड असते. ओके, त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या गोष्टीची इच्छा असणं, ही गोष्ट मला हवी आहे किंवा ही गोष्ट करण्याची माझी इच्छा आहे, हे सुद्धा डिमांडमध्ये खूप महत्त्वाचं असतं. ओके, तसंच डिमांड ही जेवढी फायदेशीर असते तेवढी ती हार्मफुल पण असते. फॉर एक्झाम्पल सिगारेट इज नॉट गुड फॉर हेल्थ. सिगारेट ही हेल्थसाठी अजिबात चांगली नसते. त्याचे आपल्या हेल्थवर डिफरंट इफेक्ट होतात. त्यामुळे आपल्याला वेगळे कॅन्सरसारखे मोठे आजार पण त्यामुळे उद्भवतात. सो सिगारेट इज नॉट गुड फॉर हेल्थ. मग जे नॉन स्मोकर लोक असतात, जे सिगारेट वगैरे असल्या कोणत्याही गोष्टीचं सेवन करत नाहीत, नॉन स्मोकर, असे लोक अशा पद्धतीची डिमांड ही कधी करत नाहीत किंवा अशा लोकांकडून मार्केटमध्ये अशा पद्धतीची म्हणजे सिगारेट वगैरे ह्या प्रोडक्टसाठी कधीही डिमांड नसते कारण त्यांना ती गोष्ट नको असते. ओके, म्हणजे इन शॉर्ट डिमांड म्हणजे काय, तर कस्टमर्सना ज्या गोष्टी हव्या असतात किंवा कस्टमर्सचं ज्या गोष्टीकडे जास्त अट्रॅक्शन होतं त्या गोष्टींची मार्केटमध्ये डिमांड केली जाते. ओके, आणि त्याची खरेदी केली जाते. ओके, आणि सेकंड पॅरेग्राफ आहे बघा, बट इन इकॉनॉमिक्स the term demand has specific meaning. Demand does not mean more desire for a commodity. To become demand, a desire must be that. म्हणजेच ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की इकॉनॉमिकमध्ये डिमांड या शब्दाचा एक स्पेसिफिक मिनिंग असतो. ओके, तसंच डिमांड मीन्स डूज नॉट मीन मोर डिझायर फॉर कमोडिटी. म्हणूनच मागणी कमी झाल्याने म्हणजे डिमांड कमी झाल्याने एखाद्या इच्छेला पाठिंबा देणं हे खूप इम्पॉर्टंट असतं यामध्ये. ओके, तर खाली त्यांनी डेफिनेशन्स दिले आहेत डिमांडच्या. बघा, डेफिनेशन ऑफ डिमांड, द डिमांड फॉर अ कमोडिटी रेफर्स टू द अमाऊंट विच विल बी ब्रॉट पर युनिट ऑफ टाईम ॲट पर्टिक्युलर प्राईस. म्हणजेच काय, तर डिमांड ऑफ कमोडिटी म्हणजेच त्या पर्टिक्युलर अमाऊंटवर
पर युनिट टाईमवर खरेदी केली जाणारी रक्कम. काय म्हटलं आहे त्यांनी? डिमांड ऑफ कमोडिटी म्हणजेच त्या पर्टिक्युलर अमाऊंटवर पर युनिट टाईमवर खरेदी केली जाणारी वस्तू किंवा खरेदी केली जाणारी रक्कम, नॉट वस्तू, रक्कम. ओके. सेकंड बघा, अकॉर्डिंग टू बेनहम, डिमांड फॉर एनिथिंग ॲट अ गिवन प्राईस इज द अमाऊंट ऑफ इट विच विल बी ब्रॉट पर युनिट ऑफ टाईम ॲट दॅट प्राईस. म्हणजेच दिलेल्या किमतीमध्ये कोणत्याही वस्तूची डिमांड करणं ही त्या किमतीची रक्कम पर युनिटवर खरेदी केली जाते. काय म्हटलं आहे त्यांनी बघा? एखाद्या दिलेल्या किमतीमध्ये कोणत्याही वस्तूची डिमांड करणे ही त्या किमतीची रक्कम ही पर युनिटवर खरेदी केली जाते. ओके. तिथे त्यांनी म्हटलं आहे बघा, पर युनिट ऑफ टाईम ॲट दॅट प्राईस. ओके. मग हे झालं तुमचं डिमांड फंक्शनचं इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन्स. त्यांनी 2 दिल्या आहेत. दोन्ही डेफिनेशन्स या इझी आहेत. एक डेफिनेशनला त्यांनी ऑथर दिलं आहे, दुसरी डेफिनेशन त्यांनी नुसती दिलेली आहे, पण दोन्ही डेफिनेशन्स या खूप इझी आहेत. ओके. थँक्यू.